एसआयटी चौकशीसाठी रुपाली चाकणकर वकिलांसोबत नाशिकमध्ये अत्याचारी भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी होणार। याआधी प्रतिभा चाकणकरांची देखील चौकशी। सुनील तटकरे यांनी चाकणकरांना वाचवण्याचा पूर्णतः प्रयत्न केलाय। चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या हे समोर यावं, अंजली दमानिया यांची ही मागणी। एसआयटीला मोठी माहिती दिल्याचा दमानियांचा दावा। शाईफेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी घेतली शरद पवार यांची भेट। शाईफेकीबाबत सविस्तर माहिती देत चर्चा। प्रतिगामींविरोधातला लढा दुप्पट ताकदीने सुरू ठेवणार अशी लवांडेंची भूमिका। नसरापूर अत्याचार प्रकरणातील पीडित चिमुकलीचं कुटुंब आज मूक मोर्चा देखील काढणार। मोर्चामध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचं पीडितेच्या वडिलांचं आवाहन। नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशीही मागणी। मुंबईच्या डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। मृत पावलेला आयशा डोकाडिया हिला 10वी मध्ये 70% गुण। सामूहिक मृत्यूचं नेमकं कारण काय अद्यापही अस्पष्ट। आंबा बागायतदारांच्या मोर्चाला ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा। अवकाळी पावसाचा कोकणातील आंबा काजू बागायतदारांना मोठा फटका। 15 मे रोजी फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी मोर्चा काढणार। रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील झापडे गावाला वादळाचा फटका। शेतकऱ्यांना 11 एकरमध्ये लावलेली पपईची बाग जमीनदोस्त झाली। शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान भरपाईची देखील मागणी। तर तामिळनाडूच्या राजकारणात थलपती विजय पर्व सुरू। मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला राहुल गांधींची उपस्थिती। तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच बिगर द्रविडी मुख्यमंत्री। थलपतींसह 9 जणांकडून मंत्रिपदाची घेण्यात आली शपथ। थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी अभिनेत्री त्रिशा कृष्णनची हजेरी। तर भरजरी साडी आणि केसात माळलेल्या गजऱ्यानं सर्वांच्याच नजरा त्रिशाकडे खेळल्या। काही काळापासून विजय आणि त्रिशा यांच्या नातेसंबंधाच्या चर्चांना उधाण। नंदुरबारच्या नवापुरात बर्ड फ्लूचा कहर। आतापर्यंत 3.25 लाख कोंबड्यांचं कलिंग तर 11 लाख अंडी नष्ट करत जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी।